नमस्कार, आपण पाहतात परफेक्ट न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। मागील 8 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या गैरव्यवहार प्रकरणी जेलमध्ये होते। या संदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रवादी पण 2 वर्षात 312 कोटी मिळाले तरी का ते तरी तपासा। फक्त 150 कोटी रुपये मिळालेत आणि मग 312 कोटीचा भ्रष्टाचार कसा होतो? आणि जे काही त्या ठिकाणी पैसे वाटप झाले ते पैसे कर्जाच्या स्वरूपात वाटप झाले, त्याच्यामुळे ते पैसे रिपे करावेच लागणार आणि आम्ही आमच्या संस्थांना जो पैसे निधी घेतलाय तो पण कर्जाच्या स्वरूपात घेतलेला आहे। तर तिथे कोणता घोटाळा वगैरे काय झालेला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। मोहोळ तालुक्यामध्ये आनंद उत्सव साजरा होतोय। मोहोळ तालुक्याचा लाडका आमदार जे होते रमेशजी कदम साहेब यांचा जामीन झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा मोहोळमध्ये एक राजकारणाला दिशा देणारा व्यक्तिमत्व पुन्हा मोहोळमध्ये येण्याची शक्यता आहे। किंवा यावं लागणार आहे त्यांना आणि आम्ही त्याची वाट बघतोय। मनापासून सगळ्या जनतेचे आभार मानतो आम्ही। त्यांनी जे कामं केलेली दिशा आज एक कॉमन माणूस, साधा माणूस, शेतकऱ्याची पहिली प्रतिक्रिया काय आली की आपला माणूस बाहेर आला। एक सगळ्यांची इच्छा काय होती की आपला माणूस येणं बाहेर गरजेचं होतं आणि तो माणूस बाहेर आला।